नाशिक ग्रामीण अंतर्गत येणाऱ्या येवला शहर पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शिवसृष्टी येवला समोर सापळा रचून लक्झरी बसच्या माध्यमातून गांजाची तस्करी करणाऱ्या 2 आरोपींना 4 किलो गांजासह ताब्यात घेतला आहे। या कार्यवाहीमुळे शहरात अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून गांजाची तस्करी, गांजा विक्री तसेच अवैध धंदे करणाऱ्यांची गय केली जाणार नाही अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी दिली। येवला पोलीस स्टेशनला यापूर्वी नेमणुकीला असलेले एएसआय गांगुर्डे यांना खबर मिळाली होती की एका खाजगी ट्रॅव्हलच्या बसमध्ये एक इसम लाल रंगाच्या बॅगेमध्ये गांजा घेऊन चाललेला आहे। ती खबर त्यांनी पीसी सांगळे यांना दिली। सांगळेंनी ती रात्र गस्तीचे अधिकारी अंमलदार यांना पास ऑन केली। त्या माहितीच्या आधारे पोलीस स्टेशनचे पीआय अनिल भवारी, पीएसआय लोखंडे, नायब तहसीलदार, भरारी पथक आणि येवला शहर पोलीस स्टेशनचे नेमणुकीला असलेले अंमलदार सतीश मोरे, राधाकिशन सांगळे, नवनाथ गायकवाड, दीपक मुंडे, कांदळकर या लोकांनी सापळा रचून सदर इस्माला त्याच्याकडे असलेल्या गांजासहित ताब्यात घेतले। त्याच्याकडे साधारण 4 किलो 230 ग्राम गांजा मिळाला। त्या गांजाची आजची मार्केट व्हॅल्यू 1 लाखाच्या घरामध्ये आहे। हा गांजा त्याने त्याचा मित्र जो सराईत गुन्हेगार आहे गणेश परदेशी राहणार येवला याच्याकडून घेतलेला होता। हे दोघं मिळून गांजाची तस्करी करतात। या गणेश परदेशीला यापूर्वी धुळे पोलिसांनी अटक केलेली आहे। यांच्याकडून अजून सुद्धा काही गुन्ह्यांची उकल होण्यासाठी मदत मिळेल। या दोघं आरोपींच्या विरोधामध्ये येवला शहर पोलीस स्टेशनला एनडीपीएस ऍक्ट खाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याचा पुढील तपास पीएसआय मोहिते करत आहेत। पुढे या संदर्भातले बरेच गुन्हे उघडकीला येतील अशी शक्यता निर्माण झालेली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नाशिक।